आई, या कवड्या गुरव घराण्याकडेच कशा? आई, गुरव कुटुंबाचा आणि मंजिरीच्या या कवड्यांचा एकमेकांशी काही संबंध असेल का? मला वाटतं तिला आपल्या तिघींचाही बळी घेऊन आपल्या तिघींचेही आत्मे 3 कवड्यांमध्ये कैद करायचेत. हो हो, असं असू शकतं. कारण मीरा माझ्या आयुष्यात यायच्या आधी मी कैदच होते. आई, तुझं कवडीतून मुक्त होणं, हा खडा आपल्या हाती लागणं, हे सगळे संकेत आहेत. सगळ्या गोष्टी या खड्याभोवतीच फिरतायत. पण ताई, तू म्हणालीस की आईच्या आत्म्याला मुक्ती मिळू शकते. ती नेमकी कशी? आपण मंजिरी सोबत एक सौदा करायचा. सौदा? हो, आपण मंजिरीला तिचा हा खडा परत करायचा आणि त्याच्या बदल्यात तिच्याकडून त्या 3ही कवड्या मिळवायच्या. मला मान्य आहे, तिच्याकडे तिची शक्ती परत जाईल, पण आईला कैद करण्याचं तिचं एकमेव साधन तिच्या हातून निघून जाईल. मग ती आईला परत कवडीत कैद करू शकणार नाही. नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे. यामुळे मला मुक्ती मिळेल, पण राधा, हे असं करून आपण मंजिरीला तिची शक्ती परत मिळवून देतो. आणि एकदा का तिला तिची शक्ती परत मिळाली की त्यानंतर ती काय करेल, किती विध्वंस करेल, याचा आपल्याला अंदाजही नाही लावता येणार. हो, धोका आहे, पण दुसरा मार्गही दिसत नाहीये. एकदा का त्या कवड्या आपल्या ताब्यात आल्या ना, तर तिचे एक मोठं अस्त्र तिच्या हातून निघून जाईल आणि आई ती परत तुला कैद करू शकणार नाही. अगं, तुम्ही एकदा शांतपणे विचार करून बघा. एका खड्याच्या बदल्यात 3ही कवड्या आपण मिळवू शकतो. हे माझ्यासोबत पहिल्यांदाच घडतंय.